पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका चिमुकलीवर 5-6 कुत्र्यांनी हल्ला केला आणि अक्षरशः त्या चिमुकलीचे लचके तोडले. हा व्हिडिओ पाहून अक्षरशः हृदय पिळवटून जातं, मन सुन्न होतं. अशा पद्धतीची घटना कधीही घडू नये. त्यानंतर शासन आणि प्रशासन खडबडून जागं होईल, लोकप्रतिनिधी जागे होतील आणि कुत्र्यांपासून सामान्य नागरिकांना, लहान मुलांना या भटक्या कुत्र्यापासून जे धोके निर्माण झालेले आहेत ते धोके, ती समस्या निवारण होईल अशी अपेक्षा आहे. आजचा तो व्हिडिओ काय होता? हा व्हिडिओ पाहून मन सुन्न होत आहे, हृदय पिळवटून जाते. अत्यंत गंभीर घटना. संबंधित प्रशासनावर सामान्य नागरिकाचा संताप आणि रोष व्यक्त होणार आहे. शाळकरी मुलांवर कुत्र्यांनी केलेले हल्ले, कुत्र्यांनी घेतलेले चावे याच्याबद्दल अनेक तक्रारी महानगरपालिकेच्या संबंधित प्रशासनाकडे आलेल्या असताना देखील असे प्रकार घडत असताना त्या प्रशासनानं गांभीर्याने घेतलेले नाहीत असं सध्या तरी चित्र आहे. काल परवाचीच गोष्ट, रावेतमधील काही नागरिकांना त्यांच्या त्या ठिकाणी रेसिडेन्शियल एरियामध्ये कुत्री कशा पद्धतीनं वाहतुकीला अडथळा निर्माण ठरतायत आणि गाड्यांच्या पाठीमागं पळत असताना कशा पद्धतीने अपघात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली, तसा व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला होता. प्रसार माध्यमांनी देखील त्याच्या बातम्या केल्या होत्या. रावेत परिसरामध्ये एका शाळकरी विद्यार्थ्यांना कुत्र्याने चावा घेतल्याची देखील घटना घडलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळांच्या समोर जर आपण पाहिलं, भटक्या कुत्र्यांच्या झुंडी पाहायला मिळतात. जेव्हा संबंधित विभागाला आपण तक्रार करतो की या ठिकाणी शाळेच्या गेट समोर कुत्र्यांच्या झुंडी आहेत आणि त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना ते चावा घेऊ शकतात, दुर्घटना घडू शकते, तेव्हा संबंधित विभाग म्हणतं की आम्ही त्यांचं लसीकरण केलेलं आहे. सामान्य नागरिक जेव्हा म्हणतात की हे शाळेच्या गेट समोर किंवा शाळा परिसरामध्ये असलेले जे भटके कुत्रे आहेत त्यांना उचलून कुठंतरी त्याचं पुनर्वसन करावं किंवा त्यांना उचलून घेऊन योग्य ती कारवाई करावी, तेव्हा संबंधित कर्मचारी थेटपणे सांगतात की आम्हाला कुत्री उचलून घ्यायला अलाउड नाही, प्राणी मित्र आमच्यावरती केसेस दाखल करतात, अशा पद्धतीची उत्तरं संबंधित कर्मचारी आणि अधिकारी सांगत आहेत. परंतु योग्य पद्धतीने कारवाई करण्यासाठी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये बसल्यानंतर पहिल्या जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये महापौरांनी संबंधित विभागाला आदेश दिले होते की भटक्या कुत्र्यांची जी समस्या आहे, नागरिकांना त्यापासून जो त्रास आहे, धोका आहे, या समस्येचं निवारण जर का आपल्याला करायचं असेल तर त्या प्रभागामध्ये भटकी कुत्री पकडून त्याच प्रभागामध्ये त्या कुत्र्यांचं शेल्टर करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश 6 महिन्यापूर्वीच दिल्यात. अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या असताना देखील संबंधित विभाग योग्य ती कारवाई करत नाही. अशा पद्धतीचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या तरी वातावरण आहे. परंतु आजची ही गंभीर घटना, एका छोट्याशा चिमुकल्यावर 5-6 कुत्र्यांनी हल्ला करणं आणि अशा पद्धतीचे लचके तोडणं, ही खूपच दुःखद आणि खूपच गंभीर गोष्ट आहे. तो व्हिडिओ जरी पाहिला तरी आपलं हृदय पिळवटून निघेल, मन सुन्न करून टाकेल. अशा पद्धतीचा तो व्हिडिओ, कुत्र्यांनी त्या लहान मुलीवर हल्ला केल्याचा आपण पाहिला. परंतु प्रशासन खडबडून जागा का होत नाही, प्रशासन योग्य ती कारवाई का करत नाही, हा प्रश्नचिन्ह आहे. हा व्हिडिओ पिंपरी चिंचवडकरांसह संबंध महाराष्ट्रातील लोकांनी पाहिला. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक देखील चिडले आणि संबंधित प्रशासनाला धारेवर धरलंय. काय सांगितलं आदेश प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय तुम्ही जागा बघा आणि तिथं ते कुत्र्याला शेल्टर करा आणि ते शेल्टर म्हणजे कुत्र्यांना ठेवा. मग अजूनपर्यंत 6 महिने आता इलेक्शन झाल्यापासून मग तुम्ही त्याच्यावरती काम का नाही केलं? आज दररोज आता या मुलीसोबत जर काही झालं असतं तर याला जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे ना.
इथून पुढे तरी पिंपरी चिंचवडकरांची, सर्वसामान्य नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची हीच अपेक्षा आहे की पिंपरी चिंचवड शहरामधील भटक्या कुत्र्यांची जी समस्या आहे त्यापासून सामान्य नागरिकांना, विद्यार्थी-विद्यार्थिनींना जो धोका निर्माण झालेला आहे, हा धोका टाळायचा असेल तर संबंधित प्रशासनानं योग्य ती कारवाई करून तात्काळ भटक्या कुत्र्यांची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावावी. नागरिकांना त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये भेडसावणारा हा प्रश्न आणि ही समस्या निवारण करावी अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे. इथून पुढे जर का कुठल्या एखाद्या सामान्य नागरिकाला, विद्यार्थ्यांना, लहान मुलांना जर का कुत्र्यांनी चावा घेतला किंवा एखाद्या वाहनाच्या पाठीमागे भटके कुत्रे पळून दुर्घटना झाली, अपघात झाला, त्यातून एखाद्याच्या जीविताला हानी झाली, कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एखाद्याच्या जीविताला जर का हानी झाली तर याची पूर्णपणे जबाबदारी ही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याची असेल. सगळ्यात पहिल्यांदा महानगरपालिका आणि संबंधित विभागाने काय केलं पाहिजे की ज्या शाळेसमोर, शाळेच्या गेटसमोर कुत्र्याच्या झुंडीच्या झुंडी आहेत, ज्या कॉलनीमध्ये अशा भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंड्या आहेत, ते कुत्री पकडून योग्य ती कारवाई करावी. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढलेला आहे. सामान्य नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यापासून प्रचंड प्रमाणात धोका निर्माण होत आहे. हा धोका टाळण्यासाठी म्हणून संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करावी अशी सर्वसामान्याची भावना आहे. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.